काँग्रेस नेते नारायण राणे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। राणे काँग्रेसला हात दाखवून खरंच कमळ हाती घेणार का? पाहूयात हा रिपोर्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते नारायण राणे एकाच गाडीतून फिरतायत, ते देखील अहमदाबादमध्ये। राणेंचे पुत्र काँग्रेस आमदार नितेश राणे देखील त्या गाडीत बसलेत। GJ18O9085 या नंबरच्या स्कॉर्पिओमध्ये फडणवीस राणे सोबत असल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाल्यानं खळबळ उडाली आहे। नारायण राणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा रंगू लागली आहे। मात्र आपण फडणवीस किंवा शहा यांना भेटलोच नाही असा दावा राणेंनी केलाय। काल मी कोणालाही भेटलो नाही। आता तिथे मुख्यमंत्री तिथे होते आणि दाखवतायत की राणे अमित शहाला भेटलेल्याच दाखवत नाही, परत आलेच दाखवत नाही, कुठे अदृश्य झाले असं जे लोकांना वाटू नये म्हणून मी माध्यमाच्या समोर आलेलो आहे। गेल्या काही दिवसात राणे आणि भाजप नेत्यांच्या भेटी गाठी वाढल्या आहेत। अलीकडेच विधान भवनात राणेंनी मुख्यमंत्र्यांशी अँटी चेंबरमध्ये गुफ्तगू केलं। प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलीच्या लग्नात ते मुख्यमंत्र्यांसह गेले होते। त्यातच भाजपकडून पक्षप्रवेशासाठी ऑफर असल्याचं राणेंनीच स्पष्ट केलं। ती ऑफर कायम असल्याचं त्यांनी सांगितलंय। जुनी ऑफर आहे, जुनी ऑफर ते साधे विचारतात ना, मार्केटमध्ये चांगला माल आला काय सगळे विचारपूस करतात। हल्ली कधी भाजपने तुम्हाला विचारलं होतं? हल्ली कधी भाजपने तुम्हाला त्याच्यावर मला भाष्य करायचं नाही। नारायण राणे सध्या काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वावर ते नाराज आहेत। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची भेट घेऊन त्यांनी आपली अस्वस्थता त्यांच्या कानावर घातली, पण हायकमांडनं काहीच दखल न घेतल्यानं ते खट्टू झालेत। राहुल गांधी भेट नंतर माझी कोणाशी गाठ नाही, माझी फोनवर कोण बोललं नाही, याआधी माझ्याकडे विचारपूस केली। नारायण राणेंनी 2005 साली शिवसेना सोडली, त्याला आता 12 वर्ष पूर्ण होत आहेत। काँग्रेसमधले हा 12 वर्षाचा काळ म्हणजे नारायण राणेंच्या दृष्टीने राजकीय वनवासच होता, कारण या 12 वर्षाच्या काळात एकही गोष्ट काँग्रेसमध्ये राणेंना त्यांच्या मनासारखी मिळाली नाही। त्यामुळे आता पुन्हा एकदा राणेंच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे। आपल्या भाजप प्रवेशाबाबत राणेंनी संदिग्धता कायम ठेवल्यामुळे याबाबत चर्चा आता शिगेला पोहोचली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकर आणि दिनेश दुखंडेसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।